अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा जपलेल्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी इथल्या चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असणारी गंगबाव नावाची विहीर पूर्णपणे बुजली होती. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी लोकसहभागातून या विहिरीतील गाळ काढून विहीर खुली केली होती. दर 5 वर्षांनी या विहिरीच्या पाण्याचा रंग बदलतो अशी आख्यायिका सांगितली जाते. या आख्यायिकेनुसार यावर्षी पाण्याचा रंग बदललाय. ग्रामस्थांनी या पाण्यानं चक्रेश्वरवाडी, तिटवे, कपिलेश्वर, गुडाळ, सिरसे या ठिकाणच्या शिवलिंगांवर श्रद्धापूर्वक अभिषेक केला. गेल्या कित्येक वर्षापासून तो बदललेला नव्हता. आता यावर्षी तो रंग बदललेला आहे आणि या पाण्याचा जलाभिषेक या चक्रेश्वराचे अन्य लिंग असणारे टिटवे, कपिलेश्वर, गुडाळ आणि शिरसे या ठिकाणी गावातील मंडळीने जाऊन त्या ठिकाणी जलाभिषेक घातलेला आहे आणि या ठिकाणी आता भजन कीर्तन करून या ठिकाणी महाप्रसाद करून याची शिवलिंगाला जलाभिषेक केल्यानंतर दिवसभर भजन आणि आरती पठण करण्यात आलं. हे गंगा तीर्थ आहे. नौखंड काशी धाकण पृथ्वी 1 गज उंच हे गंगा तीर्थ आहे. इथं शिखराच्या पश्चिम दिशेला ती चिऱ्याची बाव आहे. तिथे ही सगळी ज्या इथं तीर्थाला म्हणून येते त्या काळात सगळीकडची लोक ह्या गंगा तीर्थाला येतात आणि इथं आंघोळ करून वर भैरीशंकरचं देवस्थान शिखरावर आहे. भैरी शंकर उंचावर आणि त्या 50 एकर टेकडावर सर्व लहान मोठ्या पाषाणातल्या आत बाहेर चक्र आहेत. मग ती चक्र अशी काय ग्रंथात असं सांगितलेलं आहे 33 कोटी देवांचं ते आदरस्थान आहे. धार्मिक महत्त्व असणाऱ्या या विहिरीतील पाण्याचा रंग काही कालावधीनंतर बदलतो. या विहिरीच्या पाण्याचा रंग बदलण्याला जसं धार्मिक महत्त्व आहे, पण हा रंग नेमका कशामुळे बदलतो याचा भूगर्भ शास्त्रज्ञांकडून अभ्यास होण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे.